फडणवीस सरकारमध्ये शिंदेंची कोंडी होत असल्याच्या, शिंदे विरुद्ध फडणवीस कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत। पण हे कोल्ड वॉर फक्त शिंदे विरुद्ध फडणवीस या नेत्यांपुरताच मर्यादित नाहीये, तर ते अगदी ग्राउंडवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। शिंदेंच्या होम ग्राउंडवरच त्यांना कसं घेरण्यात येतंय आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। एकनाथ शिंदे सध्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन्ही भागांचे पालकमंत्री आहेत। त्यात सध्या तरी मुंबई शहरमध्ये फारसा ताण नसला तरी सुद्धा शिवसेनेचा आणि खास करून फुटीनंतर तर हमखासपणे शिंदेंचा गड असलेल्या ठाणे पट्ट्यात मात्र शिंदे आणि स्थानिक भाजपमध्ये शहकाटशहाचं राजकारण होताना दिसतंय। मुळातच तसं ठाणे बघायला गेलं तर आधीपासूनच खरं तर तिकडे भाजपचा दबदबा हा होता। युती धर्मात ठाणे गेलं शिवसेनेकडे आणि ठाणे भाजपकडून शिवसेनेकडे आणण्यामध्ये खरं तर मोठा वाटा होता तो आनंद दिघेंचा। आता त्यांचे शिष्य एकनाथ शिंदेंनाही हे ठाणे शिवसेनेकडे राखण्याचं खूप मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता लवकरच होतील। महाराष्ट्रातलं तसं बघायला गेलं तर सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत। त्यात मुंबई लगतच्या पट्ट्यांमध्ये मुंबई येते, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई विरार, पनवेल, भिवंडी अशा तब्बल 9 महानगरपालिका येतात आणि यापैकी ठाणे, कल्याण डोंबिवली आणि खास करून मुंबई या महानगरपालिकांवर शिवसेनेची चांगली पकड आहे। पण इथे आता हळूहळू भाजपचा सुद्धा जम बसत चाललेला आहे आणि पक्षफुटीमुळे शिवसेनेची मात्र पहिल्यासारखी ताकद ही राहिलेली नाहीये। त्यातल्या त्यात मुंबईपेक्षा ठाणे पट्ट्यात शिंदेंचं पारडं हे जड आहे। आपण नुकतंच पाहिलेलं होतं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघांवर भाजपचा डोळा असूनही त्या जागा भाजपच्या हाताला शिंदेंनी लागू दिल्या नाहीत। पण आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुन्हा शिंदे विरुद्ध भाजप हा वाद रंगणार आहे आणि त्या वादाला ऑलरेडी फोडणी मिळालेली आहे। मुळात शिंदेंचं ठाणे अशी ओळख असली तरी तिथल्या भाजप नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून चांगलाच जोर दिला जातो आहे। ठाण्याचं पालकमंत्रीपद हे शिंदेंकडे असतानाही भाजपकडून जनता दरबार घेतले जात आहेत। गणेश नाईक यांच्या पाठोपाठ ठाणे शहराचे आमदार संजय केळकर असतील किंवा विधान परिषदेतले आमदार निरंजन डावखरे असतील, या दोन्ही आमदारांकडून सुद्धा आठवड्यातून 2 दिवस ठाणेकरांसाठी असाच दरबार भरवण्याचं जाहीर सुद्धा करण्यात आले। ठाणे जिल्ह्यातच भाजपचं पुढचं अध्यक्षपद असणार आहे। सध्या कार्याध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांना लवकरच प्रदेशाध्यक्षपदाची सुद्धा धुरा सोपवली जाणार आहे। कधी काळी ठाण्याचाच भाग असलेल्या शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सध्या मात्र भाजपने आपल्याकडे राखलेलं आहे। गणेश नाईकांकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे। आता शिंदेंच्या ठाण्यातच भाजपचे 3 आमदार जनता दरबार घेत असतील तर शिंदेही काही स्वस्थ बसणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा प्रति आव्हान तयार करण्यात येत आहे। प्रताप सरनाईक जे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि मंत्री आहेत, यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा पालघरमध्ये जनता दरबार भरू। त्यामुळे इथेच तुम्हाला कल्पना येत असेल की ठाण्यामध्ये पालकमंत्री आहेत शिंदे, पण गणेश नाईक असतील, संजय केळकर असतील आणि डावखरे असतील यांच्याकडनं जनता दरबार भरवले जात आहेत। तर जे गणेश नाईक पालघरचे जिल्हा पालकमंत्री आहेत तिथे मात्र शिवसेनेकडनं जनता दरबार भरवले जाणार आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने ही एक टशन सुरू झालेली आहे। आता ठाणे जिल्ह्यातनं हे 2 बडे नेते आहेत ज्यांच्यामध्ये हा वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे। पण या प्रत्येक वादाला काहीतरी पार्श्वभूमी असते, काहीतरी कारण असतं की ते एकाच जिल्ह्यातनं येणारे हे 2 प्रतिस्पर्धी एकमेकांच्या उभे ठाकलेले असतात, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असतात एकाच युतीत असून सुद्धा। तर ही पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आम्ही लोकसत्ताचे ठाण्याचे प्रतिनिधी जयेश सामंत यांच्याशी बोललो। त्यांनी सांगितलं की 1995 मध्ये राज्यात सगळ्यात पहिल्यांदाच शिवसेना भाजपचं असं युतीचं सरकार आलेलं होतं। यावेळेला गणेश नाईक यांच्याकडे वन आणि पर्यावरण विभागाचे मंत्रीपद देण्यात आलेलं होतं। पण मंत्रिपदासोबतच नाईकांकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा आलं। आता त्यावेळेसचं ठाणे म्हणजे ठाणे आणि पालघर हे दोन्ही एकत्रित असा तो मोठा जिल्हा होता। इतका मोठा की देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाईक तेव्हा चर्चेत सुद्धा आलेले होते। याच काळात नाईकांनी लोकांशी थेट संवाद साधला, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, शासकीय व्यवस्थांसोबत आमने सामने ते प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले। अशा पद्धतीने ही जनता दरबाराची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली। ह्याच प्रकारे जनता दरबार भरवणारे ते पहिले मंत्री म्हणून सुद्धा त्यावेळेला नाईक हे नावाजले गेले होते, असं जयेश सामंत सांगतायत। पुढे राज्यात आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नाईक हे 2004 ते 2014 या काळात ठाण्याचे सलग 10 वर्ष पालकमंत्री राहिले। नुकतंच आपल्याला कल्पना आहे की जिल्ह्यावर एक पकड असायला हवी, आपला कंट्रोल असायला हवा, सगळा निधी जो जिल्ह्याकडे येतोय तो कुठे कसा जावा याच्यासाठी पालकमंत्रीपद आपल्याकडे राखणं हे किती गरजेचं आहे हे आपल्याला सध्या सुरू असलेल्या वादातनं समजतंय। त्यातनंच तुम्हाला कल्पना येईल की गणेश नाईक इतके वर्ष म्हणजे युतीच्या सरकारमध्ये सुद्धा आणि नंतर आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा ठाण्याचे सलग पालकमंत्री राहिलेले आहेत।
या काळात त्यांनी नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये जनता दरबार सुद्धा भरवलेले होते। हजारोंच्या संख्येने नागरिक प्रश्न आपले घेऊन नायकांच्या जनता दरबारमध्ये येत होते आणि हे दिवसभर जनता दरबार चालत असायचे। अशा प्रकारे 95 ते 99 आणि 2004 ते 14 अशी तब्बल 15 वर्ष ठाणे जिल्ह्यावर नायकांनी आपली पकड ही मजबूत केलेली होती। पण त्याला सुरुंग लागायला सुरुवात झाली 2014 मध्ये, ज्यावेळेला सत्तेत आले एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे हे केवळ सत्तेत आले नाहीत, म्हणजे ते मंत्री सुद्धा झाले, असं नाही की पक्ष सत्तेत आला, पण तेही मंत्री झाले। चांगल्या खातं त्यांना मिळालेलं होतं, ते नगरविकास खातं, आणि नगरविकास मंत्री झाल्याने नायकांचा गड असलेल्या नवी मुंबईत सुद्धा गणेश नाईक मात्र अस्वस्थ होऊ लागलेले होते, असं अनेक जाणकार सांगतात। सत्तेत आल्यापासून शिंदेंनी ठाण्यात सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली, कारण जी पकड ही एक प्रकारे नायकांकडे पूर्णपणे गेलेली होती ती सुद्धा आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न हा त्यांचा सुरू झाला। पुढे 2019ला राजकीय वारं कोणत्या दिशेने वाहतंय हे ओळखून राष्ट्रवादीची साथ सोडत गणेश नाईकांनी सुद्धा भाजपत प्रवेश केला। पण आता एकाच म्यानात दोन तलवारी राहणार कशा? 2019ला खरं तर शिवसेना भाजपाची युती तुटली, नाईक सत्तेपासून पुन्हा लांब गेले, पण शिंदे मात्र मविया सरकारमध्ये असल्यामुळे मंत्रिपदावर आणि परिणामी पालकमंत्रीपदावर सुद्धा कायम राहिले। एवढंच नाही तर त्यानंतर 2022ला जरी सेना भाजप युती सरकार आलेलं असलं तरी सुद्धा शिंदे मुख्यमंत्री झाल्याने पुन्हा नायकांवर शिंदेच जास्त पॉवरफुल ठरले। पण आता फडणवीस सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालेलं दिसतंय। लोकसत्ताचे पुन्हा एकदा ठाण्याचे प्रतिनिधी जयेश सामंत सांगतात की भाजपच्या छताखाली आता नाईक ठाण्यात जनता दरबार घेऊ लागलेले आहेत। काही दिवसांपूर्वी बोलताना तर त्यांनी ठाण्यात 100% भाजपची घोषणा सुद्धा केलेली आहे, म्हणजे जिथे तुम्ही युतीत आहात, जे ठाणे हे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो, त्याच ठाण्यामध्ये जसं आपल्याला लोकसभेच्या वेळेला इथे कमळ फुलणार असं सांगितलं जात होतं, भाजपचे कार्यकर्ते तसे बोलताना पाहायला मिळत होते, ते अजूनही सुरू आहे। अजूनही तिथे जाऊन गणेश नाईकांसारखा बडा नेता म्हणतो की ठाण्यामध्ये मात्र 100% भाजप। त्यामुळे शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। भाजपचे मुरबाडचे किसन कथोरे आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यातला सुद्धा संघर्ष हा हळूहळू टोक गाठतोय। अशातच नुकतंच बदलापूरला येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथोरेंना सांगितलं की हा मुख्यमंत्री प्रत्यक्ष कथोरेंच्या पाठीशी आहे। त्यामुळे ठाण्यात शिंदेंचं प्रभुत्व कमी करायचं असेल तर सध्या भाजपकडे दोन पर्याय आहेत। स्वतः मुख्यमंत्री येऊन अशा पद्धतीने तिथल्या आमदारांना तर बळ देतच आहेत, पण मुख्यमंत्री शेवटी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कामांमध्ये सुद्धा आपल्याला व्यस्त असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे पर्टिक्युलरली ठाण्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या भाजपकडे दोन पर्याय आहेत, एक आहेत रवींद्र चव्हाण आणि दुसरे आहेत गणेश नाईक। पण चव्हाणांकडे आता राज्याची जबाबदारी आलेली आहे आणि त्याच्यामुळेच रवींद्र चव्हाण यांच्यापेक्षा गणेश नाईक हे नाणं जास्त खणखणीत आपल्याला ठाण्यामध्ये वाचताना पाहायला मिळतंय भाजपच्या बाजूने। तुम्हाला या वादाबद्दल नेमकं काय वाटतं आणि हे जे तिकडे एक नवीन महायुतीची अंतर्गत धुसफूस किंवा अंतर्गत स्पर्धा सुरू झालेली आहे, कोण त्याच्यात जिंकू शकतं, कोण सगळ्यात जास्त हावी ठरू शकतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा। हा नाईक वर्सेस शिंदे या वादाचा एक थोडक्यातला इतिहास होता, पण पुढे सुद्धा कालांतराने अनेक गोष्टी घडत जातील, त्याबद्दलचं आम्ही वेळोवेळीचं वार्तांकन तुमच्यासमोर ठेवत राहणार आहोत। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मात्र मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।